तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये माजी आमदार पोपटराव गावडे यांचा करिश्मा पाहायला मिळालाय। अमित, बरोबर, पुण्याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष होतं आणि टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात त्यांचे पुत्र राजेंद्र गावडेंचा दणदणीत विजय बघायला मिळतोय। राष्ट्रवादीनं तिकीट नाकारल्यानंतर राजेंद्र गावडेंनी भाजपामध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढवलेली होती। त्यामुळे या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही जागांवरती भाजपाचा विजय झालेला आहे आणि विजयानंतर गावडेंनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। त्यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना टोला लगावलाय आणि नेत्यांनी नाकारलं आणि जनतेनं स्वीकारलं असं म्हणत राजेंद्र गावडेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। बरोबर आहे। शिरूर पुण्यामधला एक महत्त्वाचा तालुका आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने विजय झाल्यानंतर सुद्धा टीका टिप्पणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर जनतेनं स्वीकारलं असं म्हणत राजेंद्र गावडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। कवठे टाकळी गटातील मायबाप जनतेने माझ्या घरी येऊन सांगितलं की आपल्याला लढायचंय आणि त्या पद्धतीनं कोणत्या पक्षातून उमेदवारी घ्यायची तर सगळ्यांनी सांगितलं की जो पक्ष देशात राज्यात सरकारमध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला विकास कामं करता येईल म्हणून भाजप बरोबर जाण्याचं ठरवलं आणि प्रचंड असा प्रतिसाद मायबाप मतदार राजांनी दिला। जवळपास मी 3400 मताच्या आसपास मताधिक्य मला मिळाले असं समजतंय। तर निश्चित मी कवठे टाकळी गटातील मायबाप जनतेचे खूप खूप आभार मानतो।